आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। राहुल गांधी उद्या आणि परवा कोल्हापूर दौऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला देखील उपस्थित राहणार। पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया। अल्पवयीन आरोपींचं वय 18 वरून 14 करायला हवं, अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांशी बोलणार असल्याची देखील अजित पवार यांची माहिती। पुणे अत्याचार प्रकरणानंतर वंचितचे कार्यकर्ते आक्रमक, अत्याचार झालेल्या स्कूल व्हॅनची वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। विधानसभेमध्ये दारूवाले, मटकावाले, नालायक लोक, आम्ही लायक माणसं पाठवू, लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। लायक लोक महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असतील तर आम्ही लायक माणसं, सामाजिक न्यायावर बोलणारी माणसं, संविधानिक तत्वावर ठाम भूमिका घेणारी माणसं आम्ही संसदेत पाठवू, कायद्याच्या सभागृहात विधानसभेत पाठवू। रोहिंग्या आणि बांगलादेशींचा महाराष्ट्रामधील कचरा साफ करणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जे रोहिंग्या आणि बांगलादेशी आलेले आहे ते कचरा पण आपल्याला साफ करावा लागेल असा निर्धार आम्ही सर्व महाराष्ट्राचे लोक आहेत ते व्यक्त करतो।